नमस्कार. आज आपण एका अतिशय रंजक आणि कालातीत कथेबद्दल बोलणार आहोत. उन्मादंती जातक. ही गोष्ट आहे एका राजाच्या परीक्षेची, त्याच्या एका प्रचंड मोठ्या आंतरिक संघर्षाची. आणि ही कथा खरं तर आपल्याला नीतिमत्ता आणि कर्तव्याच्या मार्गावर खूप काही शिकवून जाते. तर या कथेच्या केंद्रस्थानी एक खूप मोठा आणि सार्वत्रिक प्रश्न आहे, प्रतिबंधित उत्कटतेवर. म्हणजे अशा एखाद्या तीव्र इच्छेवर विजय कसा मिळवायचा जी चुकीची आहे. असं होतं ना अनेकदा की एखादी गोष्ट योग्य नाही हे आपल्याला माहीत असतं, पण तरीही मन तिच्याकडेच ओढलं जातं. मग अशावेळी स्वतःवर नियंत्रण कसं मिळवायचं? चला, ही कथा आपल्याला या प्रश्नाचं उत्तर शोधायला मदत करते. आता गंमत बघा, ही कथा मुळात सांगितली गेली होती एका तरुण भिक्षूसाठी. झालं असं की तो एका स्त्रीच्या प्रेमात पडल्यामुळे खूप दुःखी आणि विचलित झाला होता. त्याचं मन कशातच लागत नव्हतं. आणि मग त्याला या भावनिक त्रासातून बाहेर काढण्यासाठी एक धडा म्हणून स्वतः बुद्धांनी त्यांच्या एका पूर्वजन्माची ही प्राचीन कथा त्याला ऐकवली. तर आपण कथेच्या पहिल्या भागाकडे वळूया. एका भिक्षूची निषिद्ध इच्छा. इथे आपण पाहणार आहोत की त्या भिक्षूच्या मनात जी इच्छा निर्माण झाली होती ती किती विध्वंसक होती आणि बाकीचे लोक त्या इच्छेकडे कसं पाहत होते. इथूनच बुद्धांच्या धड्याला सुरुवात होते. तर या हानिकारक भावनांचं वर्णन करण्यासाठी बाकीच्या भिक्षूंनी काही जबरदस्त रूपकं वापरली होती. त्यांच्या मते ही इच्छा कशी होती तर सांगाड्यासारखी, म्हणजे आतून पूर्ण पोकळ, मांसाच्या तुकड्यासारखी जी मिळवण्यासाठी भांडणं होतात पण समाधान मिळत नाही, गवताच्या मशालीसारखी जी स्वतःलाच जाळून टाकते, एखाद्या स्वप्नासारखी किंवा कर्जासारखी जी क्षणभर सुख देते पण नंतर त्रासदायक ठरते, आणि सगळ्यात भयानक म्हणजे सापाच्या डोक्यासारखी जी अत्यंत धोकादायक असते. बरं, आता आपण थेट बुद्धांनी सांगितलेल्या त्या कथेत प्रवेश करूया. ह्या कथेशी दोन मुख्य पात्र आहेत. एकीकडे आहे सिवी राज्याचा धर्मनिष्ठ राजा, राजा सिवी, आणि दुसरीकडे आहे अद्वितीय सौंदर्य लाभलेली उन्मादंती. सिवी राज्यात या दोघांची भेट कशी होते ते पाहूया. तर मग राजा आणि उन्मादंती एकत्र का येऊ शकले नाहीत? यामागे ना एका मोठ्या गैरसमजाची कहाणी आहे. झालं असं की उन्मादंतीच्या वडिलांनी तिचा विवाह राजा सिवीशी व्हावा असा प्रस्ताव ठेवला. पण जेव्हा राजाचे ब्राह्मण तिला पाहायला गेले तेव्हा तिचं सौंदर्य पाहून ते इतके भांभावून गेले की त्यांच्या हातून जेवण सांडलं आणि ते अगदी मूर्खासारखे वागले. आता यामुळे अपमानित झालेल्या त्या ब्राह्मणांनी राजाला जाऊन खोटंच सांगितलं की ती एक डाकीण आहे. साहजिकच राजाने तिला नाकारलं आणि मग तिचं लग्न झालं राजाच्याच निष्ठावान सेनापती अहिपार्काशी. आणि यामुळेच त्यांच्या भविष्यात होणाऱ्या भेटीला एक निषिद्ध स्वरूप प्राप्त झालं. आणि मग येतो तो निर्णायक क्षण. कत्तिका उत्सवाच्या दिवशी राजा सिवी अखेर उन्मादंतीला पाहतो, पहिल्यांदाच. आणि तिला पाहता क्षणीच तो तिच्या सौंदर्याच्या आणि वासनेच्या पूर्णपणे आहारी जातो. त्याच्या मनात एक तीव्र उत्कटतेची आगच पेटते. राजाच्या स्वतःच्या शब्दांतच त्याची अवस्था किती बिकट झाली होती ते कळतं. तो म्हणतो, ज्या क्षणी उन्मादंतीने माझ्याकडे पाहिले त्याच क्षणी मी एक वेडा, झपाटलेला माणूस बनलो. म्हणजे बघा, तिच्या एका नजरेनेच तो पूर्णपणे तिच्या अधीन झाला होता. त्याच्या मनाची सगळी शांतता हरवली होती. आता कथा एका अशा वळणावर येते जिथे एक अशक्य वाटणारा प्रस्ताव समोर येतो. आणि हा प्रस्ताव म्हणजे राजाच्या इच्छेची आणि त्याच्या सेनापतीच्या निष्ठेची एक कठीण परीक्षाच असते. तर उन्मादंतीच्या विचाराने राजा आजारी पडतो, इतका की तो आपली सगळी कर्तव्य विसरून जातो. राज्यकारभारात त्याचं अजिबात लक्ष लागत नाही. आणि तेव्हाच त्याचा निष्ठावान सेनापती अहिपार्का याच्या लक्षात येतं की राजाच्या या आजाराचं खरं कारण काय आहे. त्याला कळतं की आपला राजा आपल्याच पत्नीच्या प्रेमात पडला आहे. आणि इथे राजा एका मोठ्या नैतिक पेच प्रसंगात सापडतो. एका बाजूला त्याचा निष्ठावान सेनापती अहिपार्का त्याला म्हणतो, तिला घ्या आणि आपल्या हृदयाची इच्छा पूर्ण करा. तो स्वतःची पत्नी राजाला द्यायला तयार होतो. पण दुसऱ्या बाजूला राजाच्या मनात विचारांचं काहूर माजलेलं असतं. तो म्हणतो, पण मग संपूर्ण जग माझ्या या मोठ्या पापाबद्दल ऐकेल. हाच तो खरा नैतिकतेचा चौरस्ता होता. तर मग राजा कोणता मार्ग निवडतो? तो निवडतो नीतिमान मार्गाची. या भागात आपण पाहूया की राजाने तो प्रस्ताव का नाकारला आणि या कठीण निवडीमागे त्याचा काय सखोल विचार होता. हा भाग आहे नेतृत्व, कर्तव्य आणि आत्मनियंत्रणाबद्दल. राजाचा एक ठाम विश्वास होता. तो म्हणतो, पापी विचार करतो, कोणीही माझे हे पाप पाहिले नाही. पण तो जे काही करतो ते अदृश्य शक्ती आणि पवित्र माणसे पाहत असतात.
म्हणजे बघा, त्याचा विश्वास होता की कोणतंही पाप कधीच लपून राहत नाही. जरी कोणी मनुष्य साक्षीदार नसला तरी साधू संत आणि दैवी शक्ती सर्व काही पाहत असतात. आणि हाच त्याच्या नैतिकतेचा मूळ पाया होता. एवढंच नाही तर एका राजाचं कर्तव्य काय असतं हे पटवून देण्यासाठी तो एक सुंदर रूपक वापरतो. तो म्हणतो, जर बैल सरळ मार्गाने गेला तर गायींचे कळपही त्याच्यामागे सरळ जातात. त्याचप्रमाणे जर राजा नीतिमान मार्गावर चालला तर सामान्य लोकही अन्याय टाळतील. म्हणजे बघा, राजा हा प्रजेसाठी एक आदर्श असतो. जर राजाच चुकला तर प्रजाही चुकीच्या मार्गाला लागेल. त्यामुळे एक नीतिमान उदाहरण प्रजेसमोर ठेवणं हेच त्याचं परम कर्तव्य होतं. आणि मग येते राजाची अंतिम घोषणा, जी त्याच्या चारित्र्याची खरी उंची दाखवते. तो आपल्या मित्राला ऐपारकाला म्हणतो, मी एका अन्यायकारक कृत्याने स्वर्गही मिळवू इच्छित नाही. नाही ऐपारका, जरी मला संपूर्ण जग मिळाले तरी नाही. या एका वाक्यातून त्याने स्पष्ट केलं की वैयक्तिक इच्छा किंवा लाभापेक्षा नीतिमत्ता त्याच्यासाठी कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. त्यानं स्वतःच्या सुखासाठी धर्माचा मार्ग सोडायला ठाम नकार दिला. तर राजा सिवीने आपला निर्णय घेतला. आता ही कथा संपवून आपण पुन्हा बुद्ध आणि त्या प्रेमग्रस्त भिक्षूकडे परत येऊया. पाहूया की या कथेचा त्या भिक्षूवर काय परिणाम झाला. कारण भूतकाळातल्या या गोष्टीतूनच त्याचं भविष्य सुधारणार होतं. आणि मग बुद्ध कथेचा खरा अर्थ उलगडतात. ते सांगतात की त्या जन्मातली ही पात्र दुसरी तिसरी कोणी नसून कोण होती. तो नीतिमान राजा सिवी म्हणजे स्वतः बुद्धच होते. तो निष्ठावान सेनापती अहिपारका म्हणजे त्यांचे प्रमुख शिष्य सारिपुत्त. आणि ती सौंदर्यवती उम्मादंती म्हणजे महान शिष्य उप्पलवन्ना. इतकंच नाही तर राजाचा सारथी सुनंद म्हणजे आनंद होते. या क्षणी भूतकाळातील तो धडा थेट वर्तमानाशी जोडला गेला. या महान राजाने आपल्या तीव्र इच्छेवर कसा विजय मिळवला ही कथा ऐकून त्या भिक्षूच्या मनातील सगळा मोह नाहीसा झाला. त्याला एक नवी दृष्टी मिळाली. त्याच्या लक्षात आलं की जर स्वतः बुद्धांनी राजा असताना इतक्या मोठ्या मोहावर विजय मिळवला तर तो सुद्धा आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवू शकतो. आणि याच जाणीवेने त्याला बरं केलं आणि त्याला ज्ञानाचा मार्ग सापडला. आणि ही कथा संपताना आपल्या सगळ्यांसाठी एक महत्त्वाचा प्रश्न सोडून जाते. आपल्या स्वतःच्या आयुष्यात जेव्हा आपल्या इच्छा आणि आपली कर्तव्य एकमेकांसमोर उभी ठाकतात तेव्हा आपण कोणता मार्ग निवडतो? राजा सिवीसारखा नीतिमत्तेचा मार्ग निवडतो की मोहाच्या आहारी जातो? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?